केवळ कोणाला तरी खुश करण्याच्या नादामध्ये स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि उघडे पडले, खोटं लिहिलं आणि एक्सपोज झाले. कामाला लागलेली टीम अजितदादा यांना तर माहिती नसेल, पण असे काहीतरी उद्योग करून अजितदादा यांच्याकडून स्वतःचा उदो करून घेण्यासाठी हा बालहट्ट केला गेला आणि स्वतःच्या पायात पाय अडकून उताणे पडले. अहो, खोटं करायलाही डोकं लागतं ना हो. मित्रहो, नमस्कार. राजकारण बघा, हे आता काही पवित्र राहिलेलं नाही, सुसंस्कृत राहिलेलं नाही. अहो, कुठल्या घटनेमध्ये कोण आणि कशाचं कसं पद्धतीनं राजकारण करेल हे काही सांगता येत नाही. ज्याला त्याला हवाय फक्त राजकारण, स्वतःचा स्वार्थ. बघा, ते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची किती क्रूर पद्धतीनं हत्या झाली हो. पण त्यानंतर जे काही सुरू आहे ना, ती आम्ही पाहतोच आहोत. फक्त राजकारण राजकारण राजकारण. अहो, मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड यांचं नाव या घटनेमध्ये आलेलं आहे. साहजिकच धनंजय मुंडे हे अडचणीत आलेले आहेत. एकीकडे जनता रस्त्यावर उतरली आहे आणि तिकडं पोलिसांना वाल्मिक कराड सापडतच नाही म्हणे. हसू नका, नाही सापडत म्हणे. अहो, अजितदादा यांनी तर आपल्या तोंडाला चिकटपट्टी लावून टाकलेली आहे बघा. पण त्यांच्या पक्षातील एक महिला नेत्या करायला गेल्या एक आणि झालं भलतं, असं काहीचा प्रकार घडलेला आहे. बघा, तिकडं संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीनं झाली, अमानवी पद्धतीनं झाली. अहो, सामान्य माणसाचं काळीज गलबलून गेलं हो या सगळ्या घटनेनं. आणि इकडं राजकारण केलं जात आहे, राजकारण साधलं जात आहे, आपली पोळी भाजली जात आहे, आपल्या पोळीवर तूप कसं पडेल याची चिंता केली जात आहे. अहो, या घटनेतले मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत. त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या पक्षांचं मोर्चाचं आयोजन केलं होतं. बीडमधल्या या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये संतोष कुटुंबीय म्हणजे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तर सहभागी झालेच होते. पण हे जी नेते मंडळी आहेत, सुरेश धस, बजरंग सोनवणे, छत्रपती संभाजीराजे, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, प्रकाश सोळंके आणि जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार, तसंच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील, ही सगळी मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झालेली होती. या वेळेला सर्वांनी या घडलेली जी काही घटना संतोष देशमुख यांच्या संदर्भात, या संदर्भात प्रचंड आक्रोश व्यक्त केला, संताप व्यक्त केला, चीड व्यक्त केली, निंदा केली. मात्र याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हॉट्सअप चॅटवर काहीतरी केलं असं व्हायरल करण्यात येत होतं. अर्थात त्याची मोठी चर्चाही झाली आणि राजकारण चव्हाट्यावर आलं. जितेंद्र आव्हाड यांनी त्या कारस्थानाचा बुरखा फाडला आहे हो. जितेंद्र आव्हाड पोट तिडकीनं मुद्दे मांडत आहेत, पण तरीही त्यांना बदनाम करण्याचा एक डाव कुणीतरी आखला. खरं तर बघा, खोटं करायलाही बरीच अक्कल लागते हो. ती देखील अक्कल इथं नव्हती. उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज, मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे. मुंडे विरोधात आणि वाल्या म्हणजे वाल्मिक कराड, वाल्या विरोधात जे जे काही असेल ते सगळे गोळा कर. पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही आहे, सकाळपासून प्रयत्न करतोय, अशा पद्धतीचा हा मेसेज आहे व्हॉट्सअप चॅट. त्याचबरोबर बघा, मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशाची काही काळजी करू नका. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्यालाही संधी द्यावी. मी सांगितलं आहे कसं काय कोणावर बोलायचं आहे ते, कसा मंत्री राहतो. आणि अजित म्हणजे अजित पवार, अजित याला कसं पक्षात ठेवतो ते बघू आता, असं देखील व्हायरल होणाऱ्या या चॅटमध्ये म्हटलेलं आहे. आता बघा, जितेंद्र आव्हाड यांचं हे चॅट आहे असं भासवलं गेलेलं आहे, बिंबवलं गेलेलं आहे. आता तुम्हीच बघा लक्ष देऊन, आव्हाड यांच्या व्हॉट्सअप DPवर आव्हाड यांचा फोटोच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे. अहो, ज्या वेळेस बघा संसदेमध्ये अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ती काही म्हणाली नव्हती का, आंबेडकर 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 म्हणजे अगदी काहीतरी फॅशन झालं आहे वगैरे वगैरे असं जे काही म्हटलं होतं, तेव्हापासून आंबेडकर ही फॅशन नाही तर पॅशन असं म्हणत आव्हाड यांनी हा DP ठेवलेला आहे. त्यामुळं हे चॅट
कसं बनवाबनवीचं आहे, कसं फेक आहे, कसं खोटं आहे हे आपोआप समोर आलं आहे. आव्हाड यांनी बघा आणखी काही मुद्दे मांडलेले आहेत. ते काय म्हणतात बघा, मी कितीही रागात असलो, संतापलेलो असलो तरी अजित असं कधीही म्हणत नाही. मी अजित पवार असाच उल्लेख करतो आणि शांत असलो तर अजितदादाही म्हणतो. हे आता काही मी मखलाशी मस्का पॉलिसीसाठी लिहित नाही. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. हे खोटे चाट व्हायरल करताना दलित आणि मुस्लिमांना पैसे देऊन बोलव असं वाक्य माझ्या तोंडून निघालेलं आहे असं दाखवतानाही हे चाट करणाऱ्यांची धर्मद्वेषी, जातीद्वेषी मानसिकताच उघडकीला आलेली आहे. खोटे चाट लिहितानाही या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या मनातील दलित आणि मुस्लिमांच्या बद्दलचा द्वेष उघडा पडलेला आहे. दीपक केदार याची आणि माझी कुठेतरी एकदाच भेट झालेली होती, पण फक्त 2 ते 3 वेळा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. दीपक केदारचा उल्लेख करून आंबेडकरी नेता असा उल्लेख करीत मनातील दलित द्वेष उघडा केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ज्या नंबरचा वापर मॉर्फ चॅटिंगसाठी करण्यात आलेला आहे, म्हणजे या फेक चॅटिंगसाठी, तो नंबर म्हणजे एक साधा व्हॉट्सअप आहे. मात्र ज्यांनी काही ही खोटी चॅट तयार केली त्यांनी ह्या नंबरवरील व्हॉट्सॲप बिझनेस असल्याचं दाखवलेलं आहे. म्हणजे केवळ कोणाला तरी खुश करण्याच्या नादामध्ये स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि उघडे पडले असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. मला लक्ष करण्यासाठी खोटे लिहिलं आणि एक्सपोज झाले. या खोट्या चॅटसाठी कामाला लागलेली टीम अजितदादा यांना तर माहिती नसेल, पण असं काहीतरी उद्योग करून अजितदादाकडून आपला उदोउद करून घेण्यासाठी हा बाल हट्ट केलेला आहे आणि आपल्याच पायात पाय अडकून उताणे पडले आहेत. खोटे करायला देखील अक्कल लागते हो. अशा प्रकारचे टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे. म्हणजे बघा, बीडच्या घटनेवर एकीकडे महाराष्ट्र अस्वस्थ आहे, चिंतेत आहे, संतापलेला आहे, दुःखी आहे आणि दुसरीकडं राजकारणाची अशी पोळी भाजली जात आहे. पण ही पोळी तशी तर कच्चीच राहिली बघा. आणि मुखवटा मात्र फाटला या लबाड मंडळींचा, या राजकारण करणाऱ्या ढोंगी मंडळींचा. कुठल्याही वेळी आणि कशातही फक्त राजकारण. मित्रांनो, तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.